वेलकम बॅक टू आवर न्यू लेक्चर. आज आपण कॉम्प्लेक्स नंबरचा हा दुसरा व्हिडिओ आहे. आज आपण कॉम्प्लेक्समध्ये नंबरमध्ये काही नोट आणि अल्जेब्रा पाहणार आहोत. अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तर सुरुवातीला आपण काही नोट पाहणार आहोत. त्यातली म्हणजे काय, प्युअरली इमॅजिनरी नंबर. कॉम्प्लेक्स नंबर who is a purely imaginary number, real number and zero number, and real part and imaginary part cannot be combined. हे पण राहून अ कॉम्प्लेक्स नंबर इज अ प्युअरली इमॅजिनरी नंबर. हा कधी असतो? कॉम्प्लेक्स नंबर काय असतो आपला? z इज इक्वल टू a प्लस आय बी. आपल्याला काय सांगितलं? कॉम्प्लेक्स नंबर इज प्युअरली इमॅजिनरी नंबर इफ इज अ रिअल पार्ट ऑफ z इज झिरो. म्हणजे काय? तर ए जर आपला झिरो असेल तर अशा कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे आपला z काय येईल? आय बी येईल. अशा कॉम्प्लेक्स नंबरला आपण प्युअरली इमॅजिनरी नंबर म्हणतो. सिमिलरली वी टॉकिंग अबाउट रिअल नंबर. z बरोबर a प्लस आय बी इफ इमॅजिनरी पार्ट ऑफ z जर झिरो असेल म्हणजेच बी झिरो असेल तर z इज इक्वल टू a असतो. याला आपण काय म्हणतो? रिअल नंबर. हा रिअल नंबर असतो. हा रिअल नंबर हा आपला नॉर्मल जो रिअल नंबर आहे तो कॉम्प्लेक्स नंबरचा सबसेट असतो. हे फर्स्ट, हे एक स्टार, हे एक लक्षात ठेवा. रिअल नंबर हा कॉम्प्लेक्स नंबरचा सबसेट असतो. थर्ड वन इज अ झिरो नंबर. z इज इक्वल टू a प्लस आय बी हा जर आपला कॉम्प्लेक्स नंबर असेल इफ रिअल पार्ट ऑफ z इज इक्वल टू झिरो अँड इमॅजिनरी पार्ट ऑफ z इज इक्वल टू झिरो. म्हणजे a इज इक्वल टू झिरो आणि b इज इक्वल टू झिरो असं असेल तर z इज इक्वल टू a प्लस आय बी इज इक्वल टू झिरो प्लस आय झिरो. म्हणजेच काय? झिरो. याला आपण झिरो कॉम्प्लेक्स नंबर म्हणायचं. कॉम्प्लेक्स नंबरमधला जो रिअल पार्ट आहे आणि इमॅजिनरी पार्ट आहे. रिअल पार्ट काय? रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज ए आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज बी. हे कधीच कंबाईन होत नाहीत. म्हणजेच ए प्लस बी आय बी नेवर बी ए प्लस बी आय. एक्झाम्पल बघू. जर 2 प्लस 3i हा जर कॉम्प्लेक्स नंबर असेल तर हा कधीच 5i होत नाही. म्हणजे काय? रिअल पार्ट ऑफ z आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ z कॅन नॉट बी कंबाईन. स्टार नोट लक्षात आलं. या नोट्स इम्पॉर्टंट आहेत. या तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपण नवीन पॉईंटकडे वळत आहोत इथून पुढे की जो अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आहे. बेसिकली अल्जेब्रा म्हणजे काय की तुमच्या कॉम्प्लेक्स नंबरचं त्याच्यात आपण काय पाहणार आहे? इक्वॅलिटी, कॉन्जुगेट, ॲडिशन, स्केलर मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. हे आपण 1 2 3 4 5 6 7 1 ते 7 पार्ट पाहणार आहोत. याच्या हे काय आहेत आणि याच्या काही सब प्रॉपर्टीज आहेत त्या आपण पाहणार आहोत. सुरुवात आपण इक्वॅलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबरपासून बघू. 2 कॉम्प्लेक्स नंबर, कोणतेही 2 कॉम्प्लेक्स नंबर, उदाहरणार्थ z1 इज इक्वल टू a प्लस आय बी आणि दुसरा
कॉम्प्लेक्स नंबर हा Z2 is equal to C plus ID is said to be equal if their corresponding real part and imaginary parts are equal. Z1 is equal to Z2 कधी असेल, समजा A plus IB is equal to C plus ID हे कधी असेल तर करस्पॉन्डिंग पार्ट ऑफ रिअल अँड इमॅजिनरी पार्ट या Z1चा रिअल पार्ट ऑफ Z इज इक्वल टू A आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ Z इज इक्वल टू BA आणि याचा रिअल पार्ट हा C अँड इमॅजिनरी पार्ट ऑफ Z 1 1 2 हा DA हे इक्वल कधी असतील तर रिअल पार्ट ऑफ Z1 इज इक्वल टू रिअल पार्ट ऑफ Z2 अँड इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 इज इक्वल टू इमॅजिनरी पार्ट ऑफ Z2 म्हणजेच देअर करस्पॉन्डिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स आर इक्वल. ओके, म्हणजे त्याचे हा रिअल पार्ट आणि हा इमॅजिनरी पार्ट हा इक्वल असेल तर ते कॉम्प्लेक्स नंबर आपण इक्वल आहे असं कन्सिडर करू. म्हणजे आपण अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबरमधला इक्वॅलिटी हा सेक्शन पाहिला. सेकंड आपण काय पाहणार होती, कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. तर कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट काय असतो आपण डेफिनेशन पाहू त्याची काय आहे. The conjugate of a complex number, this is our complex number, is defined as A minus IB is and it is denoted by Z bar. हा बार म्हणजे कॉन्जुगेट. म्हणजे तुम्हाला तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर दिला A प्लस IB आणि या कॉम्प्लेक्स नंबरचा तुम्हाला कॉन्जुगेट सांगितला तर कॉन्जुगेट हा नेहमी बारने दाखवतात. झेडच्या वर बार इज इक्वल टू तो असा लिहितात की A मायनस IB. म्हणजे कॉन्जुगेटमध्ये फक्त कॉन्जुगेट हा नेहमी इमॅजिनरी पार्टसाठी असतो. म्हणजे काय Z इज इक्वल टू A प्लस IBचा काय तयार होतो तर Z इज इक्वल टू A मायनस IB हा होतो. आपण काही कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरचे एक्झाम्पल पाहणार आहोत. सपोज तुम्हाला Z आपण दोन पार्टिशन करू, हा झेडचा आणि हा तुमचा कॉन्जुगेटचा. Z जर तुम्हाला A प्लस IB दिला आहे तर त्याचा कॉन्जुगेट काय असतो A मायनस IB. Z जर तुम्हाला 6I दिला आहे त्याचा कॉन्जुगेट काय येणार मायनस 6I. ओके, हा त्याचा कॉन्जुगेट आहे. थर्ड वन, जर तुम्हाला हे पहिलं थर्ड 2 प्लस 3I हा जर तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर दिला तर या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट काय येणार आहे 2 मायनस 3I. याच्यानंतर तुम्हाला समजलं असेल की कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट काय असतो. कॉन्जुगेट हा नेहमी लक्षात राहू द्या इमॅजिनरी पार्टचा असतो. अजून एक एक्झाम्पल घेऊ. √5 प्लस I√3 याचा कॉन्जुगेट काय येणार आहे √5 मायनस I√3 हा याचा कॉन्जुगेट येणार आहे. आपण काही कॉन्जुगेटच्या प्रॉपर्टीज पाहू. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्जुगेट. Z बार ऑफ बार इज इक्वल टू Z. Z इज इक्वल टू A प्लस IB कन्सिडर केला तर Z बार काय होतो आपला
कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट तो काय असतो ए प्लस आय बीचा बार म्हणजेच काय ए मायनस आय बी. म्हणजे झेड बार काय झाला आपल्याला ए मायनस आय बी. ओके, याला आपण 1 कन्सिडर करू. आणि झेड बारचा जरी बार घेतला तर ए मायनस आय बीचा बार म्हणजे काय ए प्लस आय बी म्हणजेच ए प्लस आय बी झेड बार ऑफ बार. याला सेकंड कन्सिडर फ्रॉम 1 and 2 झेड बार ऑफ बार इज इक्वल टू झेड. प्रूफ म्हणजे काय की झेड बार ऑफ बार हा म्हणजे झेड कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट घेतला तर तोच कॉम्प्लेक्स नंबर येतो. सेकंड प्रॉपर्टी, इफ झेड इज इक्वल टू झेड कॉन्जुगेट देन झेड इज अ प्युअरली रियल. झेड कसा असतो प्युअरली रियल. आपल्याला काय झेड म्हणजे काय ए प्लस आय बी आणि झेड बार म्हणजे काय कॉन्जुगेट काय ए मायनस आय बी. झेड इज इक्वल टू झेड बार म्हणजे काय ए प्लस आय बी इज इक्वल टू ए मायनस आय बी. हे कधी होईल आपण याच्या अगोदरची एक नोट पाहिली होती की रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कधीच कंबाईन होत नाही. त्यामुळे हा जो पार्ट आहे हा आपल्याला कसा पाहिजे झिरोच पाहिजे. तर आपल्याला हे प्रूव्ह करता येईल. सो म्हणजे आपल्याला बी कसा पाहिजे झिरो पाहिजे. ओके, याच्यावरून आपल्याला असं होतं की ए इज इक्वल टू ए मीन्स झेड इज इक्वल टू झेड बार. म्हणजे आपल्याला काय मिळालं की हे जर असेल तर आपला झेड जो असतो हा प्युअरली रियल असतो. थर्ड, इफ झेड इज इक्वल टू झेड बार देन झेड जो असतो आपला हा प्युअरली इमॅजिनरी असतो. झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी झेड बार इज इक्वल टू ए मायनस आय बी. मायनस ऑफ झेड बार ओके मायनस झेड काय असणार आहे आपला मायनस ए मायनस आय बी आणि मायनस झेडचा जर बार घेतला तर काय येईल मायनस ए प्लस आय बी हा येईल. ओके, जर झेड इज इक्वल टू मायनस झेड ऑफ बार घेतला तर ए प्लस आय बी इज इक्वल टू मायनस ए प्लस आय बी. ओके, जर आपला ए जर झिरो असेल तर आपल्याला काय कळतं की आय बी इज इक्वल टू आय बी. आयला आय कॅन्सल नाही होत पण आय बी इज इक्वल टू आय बी म्हणजे हा काय झाला प्युअरली इमॅजिनरी. याच्यावरून आपल्याला समजतं की झेड इज इक्वल टू मायनस झेडचा बार घेतला तर झेड हा प्युअरली इमॅजिनरी असेल. आपण सेकंड पार्ट बघितला कॉन्जुगेट. आता आपण अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबरचा ॲडिशन हा पार्ट बघणार आहोत. खरं तर ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मी इथे स्टार्ट करतो. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे फंडामेंटल ऑपरेशन्स आहेत कुठल्याही अल्जेब्राचे. आपण आता ॲडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हा पॉईंट पाहणार आहोत. आता आपण ॲडिशन ऑफ ए
कॉम्प्लेक्स नंबर हा पार्ट पाहणार आहोत. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर, तुम्हाला जर दोन कॉम्प्लेक्स नंबर दिले Z1 आणि Z2, या कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन कशा पद्धतीने असते हे आपण आता पाहणार आहोत. सपोज तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर दिला Z1 इज इक्वल टू A प्लस IB आणि Z2 दिला C प्लस ID. तर या कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन कशी असते ते बघू. Z1 प्लस Z2 काय येईल आपला A प्लस IB प्लस C प्लस ID. वी ऑलरेडी नो दॅट की कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल आणि इमॅजिनरी पार्ट कधीच कंबाईन होत नाहीत. मग कंबाईन काय होतं, तर कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट आणि कॉम्प्लेक्स नंबरचा इमॅजिनरी पार्ट हा कंबाईन होतो. म्हणजे कोणता, A प्लस IB प्लस C प्लस ID. यामध्ये कंबाईन कोणतं होणार, तर A प्लस C आणि I ब्रॅकेटच्या बाहेर निघून B प्लस D. अगेन दिस वन अँड दिस वन. हा तुमचा रिअल पार्ट झाला आणि हा तुमचा इमॅजिनरी पार्ट झाला. रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्ट. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर रिअल पार्ट ऑफ Z1 प्लस Z2 जर विचारला तुम्हाला तर काय असेल, तर तो नॉर्मली रिअल पार्ट ऑफ Z1 प्लस रिअल पार्ट ऑफ Z2 असतो. रिअल पार्ट ऑफ Z1 काय A आणि रिअल पार्ट ऑफ Z2 काय C. ओके, रिअल पार्ट ऑफ Z1. इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 प्लस Z2 इज इक्वल टू इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 प्लस इमॅजिनरी पार्ट ऑफ Z2. इमॅजिनरी पार्ट ऑफ Z2 काय असेल, हा तुमचा Z2 आहे, हा Z1 आहे. Z2चा इमॅजिनरी पार्ट D, Z1चा इमॅजिनरी पार्ट B. इथे इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 हा आपल्याला B आहे आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ Z2 काय D आहे. Similarly, this is your real part and this is your imaginary part. आपण याचे आपण एक एक्झाम्पल घेऊ. सपोज Z1 तुम्हाला 4 प्लस 2i दिला आणि Z2 तुम्हाला दिला -2 प्लस 3i दिला. तर ॲडिशन कशी असणार आहे, Z1 प्लस Z2 इज इक्वल टू 4 प्लस 2i प्लस -2 प्लस 3i. म्हणजे काय, 4 प्लस 2i -2 प्लस 3i. रिअल पार्ट कोणकोणते यात, 4 अँड 2. म्हणजे रिअल पार्टचे ॲडिशन आणि इमॅजिनरी पार्टचे ॲडिशन प्लस आय ब्रॅकेट बाय आय ब्रॅकेट 2 प्लस 3. हा किती आला आपला 2 प्लस आय काय 5. 2 प्लस 5i ऑल्सो बिलॉंग्स टू कॉम्प्लेक्स नंबर. इथे एक लिहून घ्या तुम्ही, दोन कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशनसुद्धा कॉम्प्लेक्स नंबरच असते. ॲडिशन ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर again a complex number. अजून हे पहिले एक्झाम्पल. आपण दुसरा अजून एक एक्झाम्पल घेऊ. 3 प्लस 6i Z1 इज इक्वल टू and Z2 इज इक्वल टू 4 minus 2i.
हे जर घेतलं, त्यांची ॲडिशन जर केली, Z1 प्लस Z2 इज इक्वल टू 3 प्लस 6i प्लस 4 मायनस 2i. 3 प्लस 6i प्लस 4 मायनस 2i. 3 प्लस 4 अगेन 6 प्लस i मायनस 2i. आपण काय केलं, रिअल पार्ट आणि इमॅजिन पार्ट सेपरेट केला इथे. आणि ॲडिशन कशी असणार आहे, रिअल पार्टची 4 आणि 3 7 प्लस आय बाहेर, इमॅजिनरी पार्ट आत, 6 मायनस 2 7 प्लस आय, 6 मायनस 2 वॉट, दिस इज अ 4 मीन्स 7 प्लस 4i. दिस इज युअर ॲडिशन. आता आपण ॲडिशनची काही प्रॉपर्टी आहेत, प्रॉपर्टीज ऑफ ॲडिशन पाहणार आहोत. If Z1, Z2 and Z3 are complex number, then first one is, आपण कुठली पाहणार, commutative property. Second, associative. Third, identity. And fourth one, Z plus Z bar is equal to 2 real part of Z. Fifth one, Z1 plus Z2 चा कॉन्जुगेट हा Z1 चा कॉन्जुगेट प्लस Z2 चा कॉन्जुगेट हा असतो. अशा आपण पाच प्रॉपर्टीज पाहणार त्या ॲडिशनच्या. पहिले आपण कम्युटेटिव्ह पाहू. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी काय सांगते, Z1 प्लस Z2 म्हणजे दोन कॉम्प्लेक्स नंबरचे ॲडिशन, Z1 इज इक्वल टू Z2 इरेस्पेक्टिव्ह देअर ॲडिशन्स. म्हणजे काय, Z2 प्लस Z1 अशा स्वरूपात असते. सपोज तुम्हाला Z1 इज इक्वल टू A प्लस IB दिला आणि Z2 जर तुम्हाला C प्लस ID दिला, तर Z1 प्लस Z2 काय येईल तुमचा, तर A प्लस IB प्लस C प्लस ID. याच्यावरून काय समजलं आहे तुम्हाला, रिअल पार्ट एकत्र करा आणि इमॅजिनरी पार्ट एकत्र करा, हा तुमचा Z1 प्लस Z2 येईल. आणि याच्यावरून काय ते Z2 प्लस Z1 जर घेतला तर पहिल्यांदा तुमचा C प्लस ID येईल आणि पुन्हा तुमचा येईल A प्लस IB. अगेन तेच रिअल पार्ट ॲडिशन, अगेन इमॅजिनरी पार्ट ॲडिशन. याच्यावरून तुम्हाला समजतं की Z1 प्लस Z2 इज इक्वल टू Z2 प्लस Z1 इरेस्पेक्टिव्ह देअर additions we add both numbers. Second is associative property. associative काय सांगते की तुम्हाला जर 3 नंबर दिलेत, फर्स्ट 2 नंबरचे ॲडिशन, त्यात जर तुमचा तिसरा नंबर ॲड केला, Z1 प्लस Z2 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू Z1 प्लस Z2 ब्रॅकेट कंप्लीट प्लस Z3 इज इक्वल टू Z1 प्लस ब्रॅकेट
Z2 प्लस Z3 ही तुमची असोसिएटिव्हिटी प्रॉपर्टी आहे. म्हणजे पहिला तुम्ही 2 कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन केली आणि ती जर तिसऱ्यामध्ये ॲड केली, किंवा शेवटच्या 2ची ॲडिशन करा आणि ती तिसऱ्यामध्ये मिळवा. पहिल्याची ॲडिशन शेवटच्या 2मधल्या ॲडिशनमध्ये मिळवली तरी तुम्हाला उत्तर हे समानच मिळणार आहे. इक्वल या चिन्हावर लक्ष राहू द्या. थर्ड वन इज आयडेंटिटी. आपण थोडंसं लांब घेऊ. आपण 0 कॉम्प्लेक्स नंबर पाहिजे. आता 0 कॉम्प्लेक्स नंबर काय असतो? Z इज इक्वल टू, पण त्याला Z1 कन्सिडर करू, 0 प्लस 0 आहे. हा असतो तुमचा 0 कॉम्प्लेक्स नंबर. तर Z1 दिला तुम्हाला, Z2 दिला A प्लस IB, आणि जर तुम्हाला या 0 कॉम्प्लेक्स नंबरमध्ये जर तुम्ही Z1 ॲड केला, Z1 इज इक्वल टू Z2, Z1 आपला तुमचा 0 कॉम्प्लेक्स नंबर आहे, लेट कन्सिडर इट इज अ 0, देन 0 प्लस Z2 A प्लस IB, म्हणजेच काय, A प्लस IBच तुम्हाला मिळाला. ओके, म्हणजे 0 प्लस Z2 इज इक्वल टू A प्लस IB, किंवा Z2 प्लस Z1 इज इक्वल टू, Z2 काय, A प्लस IB, आणि Z1 काय, 0, म्हणजे A प्लस IB. याच्यावरून तुम्हाला असं समजतं की Z1 प्लस Z2 इज इक्वल टू Z2 प्लस Z1, म्हणजे 0 प्लस Z2 इज इक्वल टू Z2 प्लस 0. या 0 कॉम्प्लेक्स नंबरलाच आपण आयडेंटिटी नंबर म्हणतो. आयडेंटिटी नंबर म्हणजेच 0 कॉम्प्लेक्स नंबर. एखाद्या तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबरचा जर आयडेंटिटी नंबर विचारला, फक्त ॲडिशन प्रॉपर्टीसाठी, हा तुमचा 0 असतो. फोर्थ वन आपण नवीन पेजवर घेऊ. फोर्थ वन इज Z प्लस Z बार इज इक्वल टू 2 रियल पार्ट ऑफ Z. ओके, आपल्याला माहीत आहे की आपण कन्सिडर Z काय असणार आहे, A प्लस IB, तर Z बार काय असेल, A मायनस IB. तर Z प्लस Z बारची जर ॲडिशन केली, A प्लस IB प्लस A मायनस IB, A प्लस IB प्लस A मायनस IB, ह्या IBला हा IB कॅन्सल झाला तर राहिला ट्वाईस A. आणि A काय असतो तुमचा, हा रियल पार्ट ऑफ Z असतो. रियल पार्ट ऑफ Z इज इक्वल टू A. याला फर्स्ट म्हणून, याला सेकंड म्हणून. टू रियल पार्ट ऑफ Z इज इक्वल टू ट्वाईस A, याला थर्ड म्हणून. फ्रॉम फर्स्ट अँड थर्ड, Z प्लस Z बार इज इक्वल टू 2 रियल पार्ट ऑफ Z. This is your fourth property. And last property is, it is a fifth property of addition, is Z1 plus Z2 चा कॉन्जुगेट हा Z1 कॉन्जुगेट प्लस Z2 कॉन्जुगेट हा असतो. प्रूफ. Z1 is equal to A plus IB,
Z2 इज इक्वल टू C प्लस आय डी, तर Z1चा कॉन्जुगेट हा A मायनस आय बी, Z2चा कॉन्जुगेट C मायनस आय डी, तर Z1 कॉन्जुगेट प्लस Z2 कॉन्जुगेट काय येणार आहे, A मायनस आय बी प्लस C मायनस आय डी, रियल पार्टची ॲडिशन A प्लस C, इमॅजिनरी पार्ट मायनस आय बी मायनस आय डी, A प्लस C मायनस आय बाहेर, B प्लस डी. याला आपण एक कन्सिडर करू. सेकंड, Z1 प्लस Z2 काय आहे, A प्लस आय बी प्लस C प्लस आय डी, रियल पार्टची ॲडिशन, इमॅजिनरी पार्टची ॲडिशन, A प्लस C प्लस आय बी प्लस डी. ओके, आणि याचा आपल्याला कॉन्जुगेट घ्यायचा आहे. Z1 प्लस Z2चा कॉन्जुगेट काय असणार आहे, याचा कॉन्जुगेट A प्लस C मायनस आय बाहेर B प्लस डी. ओके, A प्लस C मायनस आय B प्लस डी. याला सेकंड कसं, याच्यानं काय होतं, फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन कसं म्हणजे, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वी गेट Z1 प्लस Z2चा कॉन्जुगेट इज इक्वल टू Z1 कॉन्जुगेट प्लस Z2 कॉन्जुगेट. ओके, दिस इज अवर लास्ट प्रॉपर्टी. तर आज आपण काय काय पाहिलं हे रिकॉल करणार आहोत. आज आपण काय काय पाहिलं आहोत हे थोडंसं रिकॉल करणार आहोत. आपण सुरुवात नोटपासून केली होती की त्यात आपण प्युअर इमेज नंबर काय असतो, रियल कॉम्प्लेक्स नंबरचा रियल नंबर काय असतो. तर इमेज नंबर कोणता असतो आपला, Z इज इक्वल टू आय बी. रियल नंबर असतो नुसता A असतो, आणि रियल नंबर हा नेहमी रियल नंबरचा सेट जो असतो तो हा सबसेट असतो नेहमी कॉम्प्लेक्स नंबरचा. झिरो नंबर म्हणजे काय, की ज्याचा रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट हा झिरो असतो, त्याला झिरो कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो. फोर्थ पाहिली जी की आपण रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कॉम्प्लेक्स नंबरचा कधीच कंबाईन करू शकत नाही, कॅन नॉट बी कंबाईन. नेक्स्ट आपण अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर पाहिलं. त्यामध्ये आपण आज इक्वॅलिटी, कॉन्जुगेट आणि ॲडिशन हे 3 पार्ट पाहिले आहोत. उद्याच्या लेक्चरमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे 4 पार्ट पाहणार आहोत. स्केलर मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. तर यामध्ये आपण जे पाहिले आहेत इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. 2 कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी असतात, तर त्याचे रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल असतात. रियल पार्ट ऑफ Z1 आणि रियल पार्ट ऑफ Z2 इक्वल असेल तर, आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ Z2 इक्वल असेल तर. कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर सेकंड पाहिलेली. कॉन्जुगेट काय असतो, एखाद्या नंबरचा म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट हा त्याचा इमॅजिनरी पार्टचा निगेशन असतं. म्हणजे Z1 इज इक्वल टू A प्लस आय बी दिला तर त्याचा कॉन्जुगेट Z बार इज इक्वल टू A मायनस आय बी असतो, आणि कॉन्जुगेट हा नेहमी बारने दाखवतात. त्याचे आपण काही एक्झाम्पल पाहिले, कॉन्जुगेट कसे असतात, आणि त्याच्या काही प्रॉपर्टीज पाहिल्या. कॉन्जुगेटच्या 3 प्रॉपर्टीज. Z कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट हा Z असतो, म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरच्या कॉन्जुगेटचा जर कॉन्जुगेट घेतला तर तो Z येतो. थर्ड वन, जर Z आणि Z कॉन्जुगेट हे जर इक्वल असतील तर Z हा प्युअरली रिअल असतो. Z हा रिअल असेल तरच Z इज इक्वल टू Z2 असतो. ओके, इफ अँड ओनली इफ केस.
थर्ड वन इज इफ झेड इज इक्वल टू मायनस झेडचा कॉन्ज्युगेट, मायनस झेडचा, लक्षात राहू द्या, मायनस झेडचा कॉन्ज्युगेट असेल तर झेड हा प्युअरली इमॅजिनरी असतो. झेड घेतला, त्याचा कॉन्ज्युगेट घेतला तर आपल्याला असं दिसतं की झेड मायनसचा जर कॉन्ज्युगेट घेतला तर मायनस ए प्लस आय बी असेल, तो सेम झेड सारखा असेल. इथं काहीतरी मिस्टेक झाली आहे. ओके, ॲडिशन ऑफ अ नंबर, थर्ड पार्ट पाहिला ते आपण ॲडिशन पाहिली. दोन कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन काय येते की त्यांच्या रिअल पार्टची ॲडिशन आणि इमॅजिनरी पार्टची ॲडिशन ही नेहमी सेपरेट असते. मग त्याचे काय, रिअल पार्ट ऑफ Z1 Z2 इज इक्वल टू रिअल पार्ट ऑफ Z1 प्लस रिअल पार्ट ऑफ Z2. ए प्लस सी हा रिअल पार्ट असतो, रिअल पार्टची ॲडिशन आणि इमॅजिनरी पार्टची ॲडिशन ही सेपरेट होती. इथं ॲडिशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर, अगेन अ कॉम्प्लेक्स नंबर, इम्पॉर्टंट. त्याचं आपण एक्झाम्पल पाहिलं, दोन एक्झाम्पल पाहिले. त्याच्या आपण ॲडिशनच्या प्रॉपर्टीज पाहिल्यात, कम्युटेटिव्ह असोसिएटिव्ह आयडेंटिटी, झेड प्लस झेड बार इज इक्वल टू टू रिअल पार्ट ऑफ झेड, आणि Z1 प्लस Z2चा जर कॉन्ज्युगेट घेतला तर तो झेड कॉन्ज्युगेट प्लस Z2 कॉन्ज्युगेट असा असतो. कम्युटेटिव्ह म्हणजे काय की तुमच्या दोन कॉम्प्लेक्स नंबरची जर तुम्ही ॲडिशन केली, ती पहिला कॉम्प्लेक्स नंबर ॲडिशन सेकंड कॉम्प्लेक्स नंबर हा बरोबर असतो जे सेकंड कॉम्प्लेक्स नंबर प्लस फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर. असोसिएटी काय सांगते की Z1 प्लस Z2 पहिल्या दोन कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन तिसऱ्या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये ॲड केली, तीच कशी असते की पहिल्या कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन ही पुढच्या दोन कॉम्प्लेक्स नंबरच्या ॲडिशनच्या बरोबर असते. आयडेंटिटी पाहिली तर जो आपला झिरो कॉम्प्लेक्स नंबर असतो तोच आपल्याला ॲडिटिव्ह आयडेंटिटी असते, ॲडिटिव्ह आयडेंटिटी ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर. झेड प्लस झेड बार इज इक्वल टू टू रिअल पार्ट ऑफ झेड, याचा आपण पुढच्या पेजवर एक्झाम्पल घेतला आहे. झेड प्लस झेड बार इज इक्वल टू टू रिअल पार्ट ऑफ झेड. जर दोन एक कॉम्प्लेक्स नंबर घेतला, त्याचे कॉन्ज्युगेट घेतला, कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याच्या कॉन्ज्युगेटची जर ॲडिशन केली तर ती 2 इंटू रिअल पार्ट ऑफ झेड याच्यासारखी असते. Z1 प्लस Z2 इज इक्वल टू Z1 प्लस Z2चा कॉन्ज्युगेट घेतला तर तो Z1 बार प्लस Z2 बार याच्या इक्वल असते. आजच्यासाठी बस एवढंच. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्केलार मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन अँड मल्टिप्लिकेशन हे 4 पॉईंट पाहणार आहोत. थँक्यू.